देवमाणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये. लाली हसली आणि दिव्यसिंग शांत राहिला. असं तर होणार नाही. लालीच्या हसण्यामुळे त्याची चांगलीच सटकते. तो म्हणतो, ह्या लालीचं काहीतरी करावंच लागणार. आता ही माझ्या डोक्यात जायला लागली आहे. लाली घरी येते आणि आनंदात स्वयंपाकाला लागते. ती आता ताटात डाळ घेते आणि निवडत असते. आणि निवडता निवडता तिचा आईचा फोन चालू असतो. लालीच्याही फोनवर बोलत असते. तेवढेच बेल वाजते. ती आता दार उघडते तर दारावर दाढीवाला, गॉगल घातलेला आणि डोक्याला बांधलेला माणूस असतो. लालीची आई विचारते, कोण आहात तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? दिव्यसिंग तिच्याकडे बघतो आणि हाताची मूठ ओपन करतो. त्याने घातलेल्या कोटच्या स्लीव्जमधून त्याच्या हातामध्ये हत्यार येतं. तो आता चाकू ओपन करून लालीच्या आईवर वार करतो. ती आता मोठ्याने किंचाते आणि दारावर पडते. दाराचा आधार घेते. लाली विचारते, आई काय झालं तुला आणि कोण आलंय तिकडे? आता दिव्यसिंग दुसऱ्यांदा वार करतो आणि ती अजून किंचाळून खाली कोसळते. लाली म्हणते, आई अगं ओरडलीस कशाला? लालीची आई म्हणते, माझ्यावर कुणीतरी हल्ला केलाय. हे ऐकून लालीच्या हातातलं ताटच खाली पडतं. आता फुला बाहेर येते आणि लाली धावत सुटते. आता फुलाबाई मोठ्याने किंचाळते, लाले. पण लाली मात्र आईच्या काळजीने रस्त्याने पळतच सुटते. लालीची आई दिव्यसिंगला विचारते, कोण आहेस तू आणि मला का मारतोयस? दिव्यसिंग तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, तुझ्या मुलीला लय माज आलाय ना, म्हणून मारतोय तुला. लाली मात्र रडत रस्त्याने पळत असते. दिव्यसिंग म्हणतो, आता तिला कळेल माझ्याशी पंगा घेतल्याचे काय परिणाम होतात. लालीची आई शांत होते आणि तो निघून जातो. एका ठिकाणी आल्यानंतर स्वतःचे कपडे आणि हँडग्लोव्ज काढतो. ते लाकडावर टाकतो आणि त्याला पेटून देतो. लाली आता घरी जाऊन बघते तर लालीची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते. ती आता मोठ्याने किंचाळते, आई. तिला उठवायचा प्रयत्न करते पण ती काय उठत नाही. इकडे दिव्यसिंग म्हणतो, माझेच पैसे माझ्यापासून लपून ठेवले ना? लाली, मी तुझ्या आईवर वार केलाय. आता तिच्या उपचारासाठी तरी तुला पैसे बाहेर काढावेच लागणार. लाली तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते. आता फुला गोपाळला फोन करते आणि म्हणते, गोपाळ अरे ती लाली. तो लाली, लालीजींना काय झालं? अगं तू एवढी का घाबरलीस? सांग ना, त्या बऱ्या आहेत ना? फुला म्हणते, अरे ती बरी आहे पण तिच्या आईला काय झालं काय माहिती. लाली पळतच गेली. आता गोपाळ पण खूप काळजी दाखवतो आणि म्हणतो, आई तू काळजी करू नको, मी लगेच जातो. आता लालीने तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. तिथे दिव्यसिंगही पोहोचतो. काही वेळात सुधाकर आणि जामकर येतात. दिव्यसिंग त्यांना बघतो आणि चांगलाच हादरतो आणि म्हणतो, तुम्हाला इथे कोणी बोलवलं? लाली म्हणते, मी. जामकर म्हणतात, गोपाळ नावाची टेलर, तुम्ही एवढे का शॉक झाला? तुमच्या चेहऱ्यावरून असं वाटतं आम्हाला बोलवलेलं तुम्हाला आवडलं नाही. दिव्यसिंग म्हणतो, तसं नाही साहेब, मी असंच विचारलं. जामकर म्हणतात, असंच म्हणजे कसं? आता दिव्यसिंगला काय बोलावं तेच कळत नाही. सुधाकर लालीच्या आईला विचारतो, तुमचा कुणावर संशय? आता तिची आई दिव्यसिंगकडे बघते आणि सगळ्यांना लगेच कळून चुकतं. आता लाली, सुधाकर आणि जामकर दिव्यसिंगकडे बघत असतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.